नमस्कार आणि आज या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत. आजचा आपला जो विषय आहे ना तो खूपच वेगळा आणि आणि तितकाच महत्वाचा आहे. अगदी. अगदी. तर विषय असा आहे की समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ जर रोज फक्त 10 मिनिटं वाचला तर सलग 30 दिवसांत माणसाच्या मानसिकतेत नक्की कोणते आणि कसे बदल होऊ शकतात. आजची आपली ही संपूर्ण चर्चा एका खूपच रंजक साहित्यावर आधारित आहे, ज्याचं नाव आहे 30 डेज ऑफ दासबोध, अ मंथ ऑफ मेंटल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच दासबोधाचे 30 दिवस, मानसिक परिवर्तनाचा एक महिना. बरोबर. आणि या सखोल चर्चेचं एक अतिशय विशिष्ट असं मिशन आहे. म्हणजे आपला उद्देश एखादी जुनी ऐतिहासिक माहिती नुसती गोळा करणं हा अजिबात नाहीये. हो, म्हणजे ते नुसतं पाठांतर वगैरे नाही करायचे आपल्याला. नक्कीच नाही. हा जो 400 वर्षांपूर्वीचा ग्रंथ आहे तो केवळ एक पोथी न राहता आजच्या आधुनिक काळात स्वतःकडे पाहण्याचा सराव म्हणून कसा वापरता येईल हे समजून घेणं हे आपलं मुख्य ध्येय आहे. अगदी बरोबर. कारण आजकाल माहितीचा इतका प्रचंड भडीमार होतोला की त्याच्या ओझ्याखाली न दबता अत्यंत सोप्या पद्धतीने हे ज्ञान कसं पचवता येईल याची ही उत्तम संधी आहे. जुन्या ग्रंथांकडे बघण्याचा आपला जो पारंपरिक दृष्टिकोन असतो तो अनेकदा केवळ वाचन आणि पठण इथपर्यंतच मर्यादित असतो. पण या साहित्यातून एक वेगळाच पैलू समोर येतो. माहिती मिळवणे आणि त्या माहितीच्या आधारे स्वतःच्या मेंदूला प्रशिक्षित करून अंतर्गत बदल घडवून आणणे या दोन पूर्णपणे वेगळ्या प्रक्रिया आहेत. म्हणजे नुसतं वाचून सोडून देणं नाहीये हे. नाही. आधुनिक मानसशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजेच वैचारिक पुनर्रचनेचा प्रवास आहे. आणि आज आपण याच अंतर्गत पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. रोज फक्त 10 मिनिटे, म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं तर 30 दिवसात एकूण 300 मिनिटे होतात. हो, 300 मिनिटे. आता वरवर पाहता एका संपूर्ण महिन्याच्या कालावधीत 300 मिनिटे हा वेळ तसा खूपच कमी वाटतो ना. मग इथे एक साहजिक शंका येते की माणसाच्या वर्षानुवर्षे जडलेल्या सवयी किंवा विचार करण्याच्या ठराविक पद्धती खरोखरच फक्त 10 मिनिटांच्या सरावाने मोडता येऊ शकतील. ही खूप साहजिक शंका आहे. कारण एका बाजूला माणसाची 30-40 वर्षांची सवय आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त 300 मिनिटांचं वाचन, हे समीकरण काही जुळताना दिसत नाही. वरवर पाहता हे असंच वाटतं. आणि बघा, इथेच बऱ्याच विश्लेषकांची गल्लत होते. व्हॉल्यूम विरुद्ध कन्सिस्टन्सी म्हणजेच प्रमाणापेक्षा सातत्य कसं वरचढ ठरतं याचा अतिशय सूक्ष्म विश्लेषण केलंय. म्हणजे वाचनाचा वेळ नाही तर सातत्य महत्वाचं आहे. हो. मानवी मेंदू हा सवयींचा गुलाम असतो. समजा एखादी व्यक्ती एकाच दिवशी सलग 5 तास एखादं पुस्तक वाचते, तेव्हा मेंदू केवळ ती माहिती साठवून ठेवतो. अगदी बरोबर. पण जेव्हा रोज 10 मिनिटे जाणीवपूर्वक वाचन केलं जातं आणि त्यावर केवळ 2 ते 3 मिनिटे चिंतन केलं जातं, तेव्हा मेंदूतील न्यूरल पाथवेज म्हणजे मज्जातंतूंचे मार्ग हळूहळू बदलायला लागतात. हा काही अचानक होणारा किंवा चित्रपटात दाखवतात तसा रातोरात होणारा चमत्कार नाही. रोजची ती 10 मिनिटांची शिस्त मेंदूला एक नवीन प्रायमिंग देते. जसं ते म्हणतात ना की खडकावर सतत पडणाऱ्या पाण्याच्या थेंबामुळे. अगदी तेच उदाहरण. त्या सतत पडणाऱ्या थेंबामुळे जशी कालांतराने खडकात भेग पडते, तसाच हा सततच्या छोट्या सरावामुळे विचारांच्या दिशेत होणारा एक सूक्ष्म पण अत्यंत खोल बदल आहे. हे मेंदूच्या प्रायमिंगचे उदाहरण आणि तो खडकावरचा थेंब खरोखरच विचार करायला लावणार आहे. या बदलाच्या प्रवासात आठवडा गणित कसे टप्पे येतात यावर खूप सविस्तर मांडणी केली आहे. हो, पहिल्या आठवड्यापासूनच सुरुवात करूया. तर वाचनाचा पहिला आठवडा सुरू होतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट जी घडते ती म्हणजे जागरूकता. म्हणजे माणसाला हे प्रकर्षाने लक्षात यायला लागतं की आपलं मन किती भटकतंय. छोट्या छोट्या गोष्टींवरून किती पटकन राग येतो आणि कोणतीही परिस्थिती पूर्णपणे समजून न घेता आपण स्वतः किती उतावळेपणाने बोलतोय याची जाणीव व्हायला लागते. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे ही आत्मजाणीव सुरुवातीला अस्वस्थ करणारी असते ना. हो, आणि हीच ती अस्वस्थता आहे जी बदलाची पहिली पायरी ठरते. साधारणपणे माणसाला वाटत असतं की आपण एकदम स्थिर आहोत, आपले विचार एकदम स्पष्ट आहेत. पण पहिल्या आठवड्यातील हे वाचन एक प्रकारचा आरसा दाखवण्याचं काम करतं. स्वतःच्या मनातील तो सतत चालणारा गोंधळ आणि केवळ भावनेच्या भरातून बोलण्याची सवय लक्षात येणं हे आधुनिक मानसशास्त्रातील सेल्फ मॉनिटरिंगचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आधी स्वतःचा आजार कळायला हवा. अगदी. जोपर्यंत मूळ समस्या काय आहे, आपल्या प्रतिक्रिया कशा आणि का चुकतात हेच मेंदूला समजत नाही, तोपर्यंत ती समस्या सोडवण्याची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही.
पहिल्या आठवड्याचं यश हेच आहे की तो ही जाणीव अत्यंत स्पष्टपणे निर्माण करतो. आणि याच अस्वस्थतेतून आत्मजाणीवेचा पाया रचल्यानंतर सुरू होतो दुसरा आठवडा. आणि स्रोतानुसार हा टप्पा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मोठा आणि लक्षणीय बदल घडवणार आहे. थांबण्याची सवय. हो, इथेच ती सवय विकसित होण्यास सुरुवात होते. म्हणजे बघा, एखादी अनपेक्षित घटना घडली किंवा कुणी काही मनाविरुद्ध बोललं की त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याआधी 5 सेकंद थांबण्याची सवय माणसाला लागू लागते. एखादा अपमान झाला तरी तत्काळ पलटवार न करता शांत राहता येतं. आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याचा अंतिम परिणाम काय होईल हा प्रश्न पडू लागतो. हा 5 सेकंदांचा काळ ऐकायला खूप क्षुल्लक वाटतो, पण त्याचे परिणाम सखोल आहेत. या 5 सेकंदांच्या पॉजचे मानसशास्त्रीय आणि जीवशास्त्रीय महत्त्व प्रचंड आहे. मानवी मेंदूतील अमिगडाला हा भाग भावना आणि विशेषतः भीती किंवा रागावर नियंत्रण ठेवतो. तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग तार्किक विचार आणि निर्णय घेण्याचं काम करतो. ते अॅमिगडाला हायजॅकवाला कन्सेप्ट ना? हो, बरोबर. जेव्हा एखादी तणावपूर्ण परिस्थिती उद्भवते तेव्हा अमिगडाला तत्काळ सक्रिय होतो, ज्याला अमिगडाला हायजॅक म्हणतात. आणि तिथेच भावनेच्या आहारी जाऊन त्वरित प्रतिक्रिया दिली जाते. पण हा जो दुसऱ्या आठवड्याच्या सरावाने आलेला 5 सेकंदांचा पॉज आहे, तो इथे एक जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करतो. अगदी. तो वेळ मेंदूला अमिगडालाकडून प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे नियंत्रण हस्तांतरित करण्यासाठी पुरेसा असतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची अजिबात गरज नसते. हा अत्यंत महत्त्वाचा विवेक इथे जागा होतो. ही सूक्ष्म सवय माणसाला केवळ रिॲक्शन देण्याकडून एका विचारपूर्वक रिस्पॉन्सकडे घेऊन जाते. भावनेकडून तर्काकडे जाणारा हा 5 सेकंदांचा प्रवास समजून घेणं खूपच रंजक आहे. आणि इथूनच आपण पोचतो तिसऱ्या आठवड्याकडे, जिथे स्थिरता आणि शिस्त यात लक्षणीय बदल दिसू लागतो. हो. स्रोतात म्हटल्याप्रमाणे तिसऱ्या आठवड्यात व्यक्तीचे शब्द मोजके होतात, कामात कमालीची शिस्त येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम पुढे ढकलण्याची म्हणजेच प्रोक्रास्टिनेशनची सवय लक्षणीयरित्या कमी होते. नक्कीच. आता मोजके शब्द बोलणे आणि कामात शिस्त येणे या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींचा एकमेकांशी कसा संबंध असू शकतो हा एक कुतूहलाचा विषय आहे. या दोन गोष्टींचा संबंध मानवी मेंदूच्या ऊर्जा व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. एनर्जी मॅनेजमेंट. जेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही आणि अनावश्यक बडबड कमी होते, तेव्हा मेंदूची खूप मोठी ऊर्जा वाचते. आणि तीच वाचलेली ऊर्जा मग दैनंदिन कामात वापरली जाते. अगदी बरोबर. या टप्प्यावर मेंदूला ज्या डोपामाइन रिवॉर्ड्सची सवय लागलेली असते, ती आता क्षणिक आणि वरवरच्या वादांमधून न मिळता हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याच्या समाधानातून मिळू लागते. क्या बात आहे. वेळेचं भान वाढणं आणि प्रत्येक कृतीमागे एक स्पष्ट हेतू असणं हे या तिसऱ्या आठवड्याचं सर्वात मोठं फलित आहे. आजूबाजूच्या लोकांना त्या व्यक्तीच्या वागण्यात एक प्रकारची ठाम शांतता जाणवू लागते, ती याच कारणामुळे. आणि या वाढलेल्या शिस्तीचा आणि वाचलेल्या मानसिक ऊर्जेचा थेट परिणाम चौथ्या आठवड्यात माणसाच्या दृष्टिकोनावर होतो. स्रोतानुसार चौथ्या आठवड्यात लोकांबद्दलची चीड किंवा अकारण येणारा राग खूप कमी होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी मन अस्थिर होत नाही. ज्या समस्या किंवा लोकांचं वागणं आधी डोंगराएवढं वाटायचं ते आता तितकं मोठं वाटत नाही. चौथ्या आठवड्यातील हा बदल म्हणजे इमोशनल रेझिलियन्स म्हणजेच भावनिक लवचिकतेचा पुरावा आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या उणीवा आणि स्वतःची विचार प्रक्रिया इतक्या जवळून आणि प्रामाणिकपणे पाहते, तेव्हा इतरांच्या चुकांबद्दल आपोआप एक प्रकारची सहिष्णुता निर्माण होते. म्हणजे कुणी काही मनाविरुद्ध बोललं तरी त्याचा राग येण्याऐवजी ही व्यक्ती अशी का वागत असेल यामागचं कारण शोधण्याकडे कल वाढतो. यालाच मानसशास्त्रात शिफ्ट इन लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात. आपला आनंद किंवा दुःख हे बाहेरच्या लोकांवर अवलंबून नसून आपल्या स्वतःच्या विचारांवर अवलंबून आहे ही जाणीव दृढ होते. यामुळेच लोकांबद्दलची चीड कमी होते. दृष्टिकोनात होणारा हा बदल केवळ वरवरचा नसून तो एका अत्यंत खोल पातळीवर घडत असतो. बाहेर जगात घडणारे हे जे बदल आहेत ते आत घडणाऱ्या एका मोठ्या वैचारिक घुसळणेचे परिणाम आहेत. बरोबर. जोपर्यंत आतून पाळेमुळे बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरचं वर्तन बदलू शकत नाही. या संपूर्ण प्रक्रियेचा उल्लेख विवेकाचा जन्म असा केला आहे. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. हा ग्रंथ केवळ जुन्या काळातील शिकवणींचा साठा नाही, तर मानवी मेंदूचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणारी ती एक नियमावली आहे.
30 दिवसांच्या या सरावानंतर विवेक पूर्णपणे सक्रिय कसा होतो हे पाहणं सर्वात महत्वाचं आहे. विवेक म्हणजे केवळ नैतिकतेची व्याख्या नाही. आधुनिक परिभाषेत विवेक म्हणजे कॉग्निटिव्ह क्लॅरिटी आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग. तत्कालीन फायद्यापेक्षा दूरगामी परिणामांचा विचार करण्याची क्षमता. अगदी. या 30 दिवसात चुकीची संगत, मग ती माणसांची असो वा विचारांची, स्पष्ट दिसू लागते. रोजच्या जीवनात केला जाणारा दिखावा निरर्थक वाटू लागतो आणि वेळेचा अपव्यय एखाद्या काट्यासारखा टोचू लागतो. हा खऱ्या अर्थाने विवेकाचा जन्म आहे. आणि या जागृत मानसिक अवस्थेचा मानवी अहंकारावर जो थेट परिणाम होतो तो खरोखरच थक्क करणार आहे. ते नमूद केल्याप्रमाणे या प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या अहंकारावर एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी नियंत्रण येतं. मानवी मेंदूला नेहमी स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची जी उपजत सवय असते तिला इथे कुठेतरी ब्रेक लागतो. मीच नेहमी बरोबर नसतो याची जाणीव आतून व्हायला लागते. हो. इतरांचं मत ऐकून घेणं सोखं जातं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टीका सहन करण्याची ताकद वाढते. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण स्वतःचाच नॅरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न करत असतो तिथे हा बदल अत्यंत दुर्मिळ आहे. ची क्षमता अनेक पटींनी वाढते. नम्रता ही अनेकदा समाजात दुबळेपणाची निशाणी मानली जाते, पण या संदर्भात ती एका अत्यंत स्थिर आणि सुरक्षित मनाची पावती आहे. जेव्हा कोणी टीका करतं तेव्हा तो हल्ला स्वतःच्या अस्तित्वावर आहे असं त्या व्यक्तीला वाटत नाही. म्हणजे स्वतःच्या सेल्फवर्थसाठी बाह्य जगाच्या मान्यतेवर अवलंबून न राहणे. अगदी. ही अत्यंत उच्च दर्जाची मानसिक स्थिरता आहे जी केवळ आतून येऊ शकते. तर या सगळ्याचा अर्थ काय हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. हे सगळं केवळ एका शांत खोलीत बसून 10 मिनिटं वाचन करण्यापुरतं मर्यादित आहे की प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा मोठी वादळं येतात, संकट उभी राहतात, तेव्हा या सरावाचा काही प्रत्यक्ष उपयोग होतो? हाच या चर्चेचा गाभा आहे. शांततेच्या काळात मिळवलेले हे कौशल्य संकटाच्या आणि वादळाच्या काळात तारणहार ठरते. म्हणजे प्रॅक्टिकल आयुष्यात याचा खूप उपयोग आहे. हो. या प्रक्रियेमुळे संकटाच्या वेळी व्यक्तीला जे मानसिक स्थैर्य मिळतं ते अभूतपूर्व असते. 30 दिवसांच्या सरावाने कोणीही रातोरात स्थितप्रज्ञ होत नाही, पण जेव्हा अचानक एखादी अडचण येते, मोठं संकट उभं राहते, तेव्हा व्यक्ती आधीसारखी कोसळून पडत नाही. घाबरून चुकीचे निर्णय घेत नाही घेत. आतून एक अतिशय स्पष्ट आणि शांत आवाज येतो, घाई करू नको, विचार कर, यातून मार्ग निघू शकतो. संकटाच्या वेळी पॅनिक मोडमध्ये न जाता तत्काळ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये प्रवेश करणे हाच या सरावाचा सर्वात मोठा व्यावहारिक उपयोग आहे. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोड नेहमी सक्रिय ठेवण्यासाठी आणखी एक सवय या 30 दिवसांत विकसित होते, ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याची सवय. किंवा एका अर्थाने स्वतःचे सेल्फ ऑडिट करणे. दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी स्वतःलाच काही अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू होते. आज मी योग्य वागलो का? हो, आज माझ्याकडून कुठे आणि कोणती चूक झालीये, मला उद्या स्वतःमध्ये कुठे सुधारणा हवी आहे. ही दररोज आत्मपरीक्षण करण्याची सवय एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व नव्याने घडवण्याची ताकद ठेवते. नक्कीच. स्वतःशी चालणारा एक अत्यंत पारदर्शक संवाद असतो जिथे कोणताच खोटेपणा टिकू शकत नाही. स्वतःला सुधारण्याची ही प्रामाणिक आणि तीव्र इच्छाच या 30 दिवसांच्या प्रवासाचे खरे इंजिन आहे. हा बदल अतिशय शांत असतो. जसा एखाद्या उत्तुंग इमारतीचा पाया जमिनीखाली अत्यंत शांतपणे, कोणालाही न दिसता भक्कमपणे उभा राहतो, तसाच हा मानवी मनाचा पाया मजबूत होण्यासारखा प्रकार आहे. बाह्य जगाला कदाचित लगेच काही दिसणार नाही दिसणार, पण आतून व्यक्ती पूर्णपणे एका नव्या, अधिक स्थिर आणि प्रगल्भ अशा आवृत्तीमध्ये रूपांतरित झालेली असते. हे एका दिवसात होत नाही, पण सातत्याने केल्यास हे हमखास होते. नवी मनाचे अत्यंत पद्धतशीर आणि वैज्ञानिक असे प्रशिक्षण आहे. तो विवेकाचा थांबण्याचा आणि स्वतःला तपासण्याचा एक अत्यंत प्रभावी सराव आहे. 30 दिवसांच्या या प्रक्रियेत कोणीही परिपूर्ण होणार नाही हे निश्चित आहे, पण अस्थिरतेकडून स्थिरतेकडे नक्कीच प्रवास सुरू होईल. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात या सरावाचं महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. रोजच्या धकाधकीत जिथे माणसाला स्वतःशी बोलायलाही वेळ मिळत नाही, तिथे प्रतिक्रिया कमी करून निर्णय क्षमता वाढवण्यासाठी हा सराव म्हणजे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा बदल घडवण्यासाठी कोणत्याही मोठ्या शिबिराची किंवा तासनतास वेळ देण्याची गरज नाही. रोजचे फक्त 10 मिनिटं वाचन आणि त्यानंतरचे 2-3 मिनिटांचे चिंतन हे काम करू शकते. माहितीच्या भडीमारामुळे जेव्हा मानवी मन पूर्णपणे थकून जाते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी ही एक अत्यंत सोपी पण तितकीच भेदक पद्धत आहे.
याच अनुषंगाने या स्रोतातील माहितीवर आधारित एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा वेगळा प्रश्न उभा राहतो, जो मूळ स्रोतात थेट आलेला नाही, पण या सगळ्या चर्चेचा तो एक अपरिहार्य निष्कर्ष आहे. कोणता प्रश्न? आजच्या काळात जिथे सोशल मीडियाच्या 15 सेकंदांच्या रील्समुळे मानवी मेंदूला एका सेकंदाच्या आत प्रत्येक गोष्टीवर तत्काळ प्रतिक्रिया देण्याची एक भयंकर सवय लागली आहे, तिथे 400 वर्षांपूर्वीच्या एका ग्रंथावर आधारित हा रोजचा केवळ 10 मिनिटे थांबण्याचा आणि विचार करण्याचा सराव आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि या संपूर्ण आधुनिक अतिवेगवान जीवनशैलीविरुद्धचा सर्वात मोठा आणि प्रभावी बंड ठरू शकतो का? बापरे, हा विचार खरोखरच डोक्यात एक झिंझिनी आणणारा आणि तितकाच अंतर्मुख करणारा आहे. याच एका अतिशय ज्वलंत आणि गहन प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या अद्भुत विषयावर विचार करण्यासाठी आणि स्वतःच्या जगण्यात हा प्रयोग खरोखरच करून पाहण्यासाठी आजच्या या वेधातून नक्कीच एक नवी दृष्टी मिळाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.